तीन पद्धतीच्या अगदी खुसखुशीत चविष्ट अशा चटण्या आज एकदम वेगळ्या पद्धतीने चटण्या आज आपण बनवत आहोत। उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी या पद्धतीने चटण्या बनवून ठेवा, 1 महिना सहज टिकत्या ह्या चटण्या। आता पहिली चटणी म्हणजे सगळ्यात आधी मी एक लोखंडी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकायचं। 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेतलं आणि चटणी जेवढी बनवायची त्या अंदाजामध्ये लसूण ठेचलेला, सालासकट लसूण ठेचलेला घेतला। 1 वाटी जवळजवळ मी हा ठेचलेला लसूण घेतला, त्यामध्येच कढीपत्ता टाकला। आता लसूण आणि कढीपत्ता अगदी सगळं असा कडक बनवून घ्यायचा। लसूण एकदम लालसर असा होऊन द्यायचा। जळू नये म्हणून त्याला हलवायचं मधून मधून। हे बघा, अशा पद्धतीने लसूण झालेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं ते मी थोडंसं भाजून त्याचा कूट केलेला आहे तो टाकला आणि त्यानंतर जाड शेंगदाणेही भाजून घेतले व त्याचा जाडसर असा कूट टाकला। आता हे दोन्हीही कूट छान असे भाजून घ्यायचे लो हीटमध्ये। यामध्ये तिखट अंदाजानुसार लाल तिखट टाकून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं ही चटणी छान अशी भाजून घ्यायची। एकदम खुसखुशीत अशी आपली ही चटणी एकदम वेगळ्या पद्धतीची बनवून झालेली आहे। 1 महिना सहज ही चटणी टिकते। आता चटणी आपण अजून दुसऱ्या पद्धतीची चटणी बघू। यामध्ये मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे। सगळ्यात आधी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, अगदी थोडंसं। याही भाजून घ्यायच्या। आता चटणीचे सगळे साहित्य भाजून घेताना अगदी लो हीटमध्ये भाजायचे आहे, म्हणजे छान भाजल्या जातात। आता ह्या मिरच्या भाजल्यानंतर काढून घेतल्या, त्यामध्येच 1 वाटी चटणी आपल्याला किती बनवायची त्या अंदाजानुसार सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता न जाळता थोडंसं लालसर झालं की सुकं खोबरं अशा पद्धतीने तेलात भाजून घेतलं, तेही एका भांड्यात काढून घेतलं। त्यानंतर 1 कांडी लसूण सोलून घेतला, तोही तेलामध्ये भाजून घ्यायचा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी जे आपण सुकं खोबरं भाजलेलं आहे ते चालू बंद करून या पद्धतीने मी काढून वाटून घेतलं। यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरे टाकायचे वाटण्यासाठी। भाजून घेतलेल्या सुक्या मिरच्या मी यामध्ये टाकून घेत आहे। त्याही वाटून घेतला। सगळ्यात शेवट लसूण घ्यायचा। लसूण सगळ्यात शेवट मुद्दाम घेतला, कारण थोडासा जाडसर लसूण छान लागतो। चवीनुसार मीठ टाकायचं। पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्याला चटणी काढून घ्यायची। या पद्धतीने आपली दुसरी चटणीही बनवून झाली। अगदी चविष्ट अशा ह्या चटण्या, जेवणाची चव वाढवणाऱ्या ह्या चटण्या आपल्या। आता अजून एक चटणी मी पुन्हा सुक्या लाल मिरच्या थोड्याशा भाजून घेतल्या त्याच पॅनमध्ये। यामध्ये आपल्याला 1 वाटी तीळ टाकायचे।
तीळ छान असे भाजून घ्यायचे. तिळाची चटणी बनवत असताना तीळ हे एकदम छान भाजले की तेवढी चटणीला चव येते. म्हणून कच्चे तीळ असले की चटणी आपली चिकट बनते. म्हणून हे असे तीळ उडायला लागले की त्याच्यानंतर 2 मिनटं पुन्हा तीळ भाजून घ्यायचे. यामध्ये 1 ते 2 कांड्या लसूण टाकायचा. हे बघा छान असं लालसर झालं. पुन्हा 1 चमचा यामध्ये जिरे टाकायचे. मिक्सर चवीनुसार मीठ टाकून चालू बंद करून ही चटणी वाटून घ्यायची. या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपली ही तिळाची चटणी ही बनवून झाली. ह्या चटण्या एका ताटांमध्ये काढून घ्यायच्या, थंड होऊन द्यायच्या व चटणीच्या हवाबंद डब्यामध्ये किंवा चटणीचे जे भांडे असेल त्यामध्ये काढायच्या. 1 महिना सहज या चटण्या टिकतात. अशा पद्धतीने मी सगळ्या चटण्या काढून घेतलेल्या आहे. हे या पद्धतीने आपल्या सगळ्या चटण्या बनवून झाल्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व अशा पद्धतीच्या उन्हाळ्यामध्ये चटण्या बनवून बघा. भाजीऐवजी या चटण्याच खाल्ल्या जातात. एवढ्या चविष्ट खुसखुशीत अशा या चटण्या लागतात.